नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये, मोठा अनर्थ घडेल. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. या व्रताला जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्व या व्रताच्या नियमांना पण आहे. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवनेचे फळ मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये. त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमाने पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही महादेवावर श्रद्धा, भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. महादेवाची अखंड कृपा, आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. सर्वप्रथम नियम पाहूयात. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकं पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येते आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघायला येते, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल, तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं. लवकरच त्यांचा विवाहाचा योग सुद्धा जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं. महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्याचं पाणी जरी अर्पण केलं, म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिलं, तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं. पण महादेवांची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमाचे पालन आपण जरूर केलं पाहिजे. त्या नियमाची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याची फूल, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचे फळ, तसेच बेलाचे फळ, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं, फळसुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडत असतील, ज्या आपण अजिबात केल्या नाहीत पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात, ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत. त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत, जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात, तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केलं पाहिजे. यातला सगळ्यात पहिला नियम, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदया उठवण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील. अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर ते निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा आंबली पदार्थ अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नका. कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे. पण प्रत्येकाने आपल्याला आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि
व्यसन करणे टाळलं पाहिजे. यानंतरचा तिसरा नियम असा आहे, महादेवांच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवांची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढवावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायला जात नाही. दुसरे कारण असे आहे, महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळदी कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. यानंतरचा चौथा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्याचा असतो त्याचा वापर करा. पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी क्षमा करा किंवा क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो? तर शंखचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतरचा पाचवा नियम असा आहे, महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, जिथे जाऊन पूजा करतात, पण असा अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलेले आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीत. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानलेल्या गेलेल्या आहेत. आता पुढचा जो नियम आहे ती तुम्हाला सांगणार आहे, तो अत्यंत आणि खूप महत्त्वाचा आहे. या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांबडा अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकतात किंवा पितळेचा तांब्या वापरू शकतात किंवा चांदीचा एखादं भांडं वापरू शकतात. पण तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ किंवा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्यास विष बनतं. तर विष सामान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा, असं आवर्जून सांगितलं जातं. यानंतरचा पुढचा नियम असा आहे, महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात, म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटतं असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील.
यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचे नाही. तर या दिवशी झोपणे वर्ज्य आहे. महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला आहे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये. यामुळे कुणाचं मन दुखेल, आपल्यावर कुणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. तर आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते. यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्यांना बाळाच्या हालचालीचे नक्की जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजेच जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण व्यवस्थितपणे खावे, चांगले जेवण करावं, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे. श्री स्वामी समर्थ. वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल, शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल. आणि व्रत करायचं असेल तर फळहार पोटभर खावा. मनोभावे पूजा केली, भक्ती केली तरीही महादेव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतात. तिसरी व्यक्ती म्हणजेच आजारी व्यक्ती. ज्यांची तब्येत ठीक नसेल, आजारी असाल तर हे व्रत करू नका. यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो. आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या, आपली श्रद्धा भक्ती महत्त्वाची. तर या 3 व्यक्तींना शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एकतर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकतात, 3 करू शकतात, 5 करू शकतात, 7 करू शकतात. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, एका बेलाच्या पानातील 3 पानं असतात. म्हणजे 3 दलाचे मिळून 1 पान तयार झालेले असते. त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा 3 दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. हर हर शंभो.